आलतो त्या दिवशी म्हणजे पाया पडलो अक्षरशः जेव्हा पुण्यात उतरलो. आणि एकच म्हणायला ठाम केलं की जेव्हा तू रिटर्न परत येशील पुण्याला तेव्हा तुझं साम्राज्य असेल. त्याच गोष्टी माझ्यासोबत पण झाल्या त्या टायमाला की माझे म्हणजे फ्रेंड सर्कल आहे ना ते 5,000-6,000 रुपये दिवसाला काढायचे. त्या टायमाला माझ्यासाठी 40 रुपये पण लय होते. मग मी विचार केला की यार नाही हे खोटं असेल. मग महिनाभर मी त्याला अवॉइड केलं. बरं काय म्हणतात ते रेफर करतात बघा, म्हणजे जे की डीमॅट अकाउंट रेफर करतात. मग तसंच माझ्या मित्रांनी रेफर केलं. त्यांचा मोठा होता की मला फक्त रेफर करून बस त्यांना जे रेफरचे पैसे आले विषय संपला. मग त्यांनी रेफर केलं. रेफर केल्याच्या नंतर मी सगळ्या गोष्टीची प्रोसेस करून मग म्हटलं आता टाकून तर बघावं. आता कसं आहे गावाकडून पप्पा 5,000 रुपये पाठवायचे लातूरला असताना. 5,000तले 2,500 रुपये रूममध्ये जायचे, बाकीचे मेसला जायचे आणि आपले थोडेफार खर्च आहे. आता मग हे असेच जमा करून 5,000 होते माझे. ते टाकले मी आणि एका आठवड्यात अक्षरशः सगळे अकाउंट झिरो झाले. आणि मग ते झिरो झाल्याच्या नंतर अक्षरशः हॉस्पिटलमध्ये गेलो, 2-3 सलाईन लावल्या, ॲडमिट झालो. आजपर्यंत तुमचा प्रॉफिट लॉस काय झालाय ते आता सर म्हणजे आज जे की माझा हायेस्ट लॉस मला वाटते जवळ समथिंग 5.5 लाखाच्या आसपास आहे. आणि इंडियन मार्केटमध्ये प्रॉफिट माझा समथिंग नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं लाईफ स्टोरी मराठी चॅनलवर. आज आपण असं एक VIP व्यक्तिमत्वाला भेटणार आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे निखिल गोडके सर. आज VIP नावानं त्याच्या बरेचसे फर्म आहेत. त्यांनी हे VIP ब्रँड कसा तयार केला आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. निखिल सर नमस्कार. स्वागत आहे आपलं लाईफ स्टोरी मराठी. सर हा जो VIP ब्रँड कसा झाला हे नक्कीच आम्हाला आजच्या पॉडकास्टमधून प्रेक्षकांना बघायला आवडेल, ऐकायला आवडेल. तर आपला जो काही परिचय आहे तो आम्हाला एक थोडक्यात सांगितलं. आता सर एक सगळ्यात स्टार्टिंग आपण करू की VIP नाव कसं दिलं आणि त्याच्यानंतर मी माझी लाईफ जर्नी सांगतो. नक्कीच. आता सर प्रत्येक म्हणजे एक मराठी माणसं किंवा प्रत्येक माणसाला वाटतं आपण VIP असावा. लहानपणीपासून मला वाटायचं की VIP आपण पण असावा, पण आपल्याला VIP बनायचं होतं. पण आज VIP नावामुळे मला भरपूर सारे ओळखतात, तेवढं ब्रँड पण बनवलेलं आहे. नक्कीच. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती सर? आता जसं की माझे वडील शेतकरी आज पण शेती करतात. आता एक छोट्या गावातून आलेलो मी, बीड जिल्ह्यातून. माझं लोहत गाव जे छोटंसं गाव आहे तिथून आलेलो. तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे कुठं झाली काय? ओके. आता जसं की लहानपणीपासून मी एक खेडेगावातच शिकलेलो आहे. पण कसं आहे ना की लहानपणीपासून आईवडिलांना वाटायचं की आपला मुलगा डॉक्टर बनावा, इंजिनियर बनावा, कारण प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असायचं. तसंच माझ्या पण आईवडिलाचं स्वप्न होतं. पण माझ्या आईवडिलांना वाटत होतं की हा नोकरी करणार नाही, आणि माझी पण इच्छा नव्हती, कारण मला बिझनेसच करायचा होता. आणि आज मी बिझनेसच हे करत असताना कॉलेजची लाईफ किंवा त्यानंतर ह्या क्षेत्राकडे वळण्याचं काय कशा पद्धतीने आता जसं प्रवास झाला तुमचा? माझं 1ली ते 7वी शिक्षण गावात झालं. गावातून त्यानंतर वडिलांना वाटलं की आपण जे की शिकलो नाहीत पण आपल्या मुलांनी शिकावा, म्हणून त्यासाठी मला त्यांनी म्हणजे 7वीच्या नंतर लातूरला टाकलं. लातूरला मी राहिलो नाही, पळून आलो. पळून आल्याच्या नंतर मला बीडमध्ये टाकलं. बीडमध्ये राहिलो. बीडमध्ये राहिल्याच्या नंतर 10वी माझी बीडला झाली. 10वीला पण मला चांगलं पर्सेंटेज होतं, 91% होतं. मग आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या की काहीतरी करून दाखवणार आपला मुलगा. मग मला असं सांगितलं की JEE कर आधी तू. मग आधी JEE केली मी. आज JEEला पण माझं पर्सेंटेज म्हणजे की म्हणावं तसं मला वाटलंच नाही. मग त्यानंतर मला नीट कर. नीटला पण 3 रिपीट केले. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना मी कधी म्हणजे की शिक्षणावर कधी जोर दिलाच नाही. आणि दुसरी गोष्ट लॉकडाऊनमध्ये 12वी झाली, पर्सेंटेज आणि जास्त आले. म्हणजे मला वाटतं 93% आले मला. आपण ते लॉकडाऊन नंतर म्हणजे ती एक्झाम दिली नव्हती, पण त्यामुळं आईवडिलांच्या आणि जास्तच अपेक्षा वाढल्या होत्या. हा जो खेडेगावातून पुण्यापर्यंतचा प्रवास नक्की काय होता हे पण प्रेक्षकांना आता जसं की मी 7वीपासून बाहेरच होतो. आणि एक कसं आहे ना, जेव्हा आपण गावाकडे असतो ना, पुणे वगैरे म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लय अट्रॅक्टिव्ह वाटतात, कारण ती लाईफ जगायला आपल्याला आवडते. नक्कीच. तसंच मला पण वाटायचं की म्हणजे पुण्याला येऊन आपली लाईफ सेटल व्हावा आणि एक छोटा मोठा बिझनेस आपला पुण्याला असावा, ह्या उद्देशाने मी पुण्याला आलतो. पण ह्याच्या आधीची कहाणी ना, म्हणजे जे की माझी स्टार्टिंग झाली शेअर मार्केटमध्ये. आजही मी शेअर मार्केटच करतो, कारण ट्रेड नाही केल्याशिवाय झोपच येत नाही. म्हणजे ते एक माझा बिझनेसच आहे आणि मार्केटला मी बिझनेस म्हणून बघतो. नक्कीच शेअर मार्केट ह्या विषयाकडे मी नक्कीच येणार आहे पुढे. पण सर जो काही तुमचा प्रवास होता म्हणजे एका गावाकडून पुण्यापर्यंत कशा पद्धतीने तुम्ही आला, की शिक्षण करायचं होतं की कुठं जॉबला जायचं होतं का
अनेक मुलं भरकडत जातात अनेक विचारांनी, तसं तुमचा काय प्रवास होता तो? आता माझा प्रवास म्हणजे काय, जसं की माझ्या घरच्यांनी मला लातूरला टाकलेलं होतं. लातूरला म्हणजे 11वी-12वीसाठी मी लातूरला गेलो नीट आणि JEE दोन्ही करायला. पण मी पाठीमागं बसायचो सर. पाठीमागं बसल्याच्या नंतर पाठीमागं काय म्हणजे रिच मुलं असतात किंवा एक तर म्हणजे थर्ड क्लास असतात. दोन गोष्टीच्या मुलं असतात, म्हणजे एक आगाऊ असतात किंवा जास्त पैशावाले असतात. तसंच काही माझे मित्र मला पैशावाले भेटले आणि पैशावाले भेटल्याच्या नंतर मी एका दृष्टिकोनाने गेलो की मला डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बघायचं, ह्या दृष्टिकोनाने मी लातूरला गेलो. पण झालं दुसरंच माझ्यासोबत. म्हणजे जसं की म्हणतो ना आपण फ्रेंड सर्कल. आता जे माझे मित्र होते ते मार्केट वगैरे करायचे. मग त्या टायमाला काय झालं की मला पण वाटलं यार आपण करावा. पण कसं आहे ना, आपण म्हणजे एक खेडेगावातून आलेलो होतो आणि आपल्याला विश्वास नसतो की सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन पैसे. आज बी आईवडिलांना मी माझ्या आईला जर आज मी माझा प्रॉफिट दाखवला ना सर, माझे 3-3, 4-4 लाखाचे प्रॉफिट होते इंडियन मार्केटमध्ये डेली, म्हणजे इंट्राडेमध्ये मी दाखवलं ना, आईला विश्वास बसत नाही. आई म्हणते कॅश दाखव. म्हणजे त्याच गोष्टी माझ्यासोबत पण झाल्या त्या टायमाला की माझे म्हणजे फ्रेंड सर्कल आहे ना, ते 5-5, 6-6 हजार रुपये दिवसाला काढायचे. त्या टायमाला माझ्यासाठी 40 रुपये पण लय होते. मग मी विचार केला की यार नाही हे खोटं असेल. मग महिनाभर मी त्याला अवॉइड केलं. पर काय म्हणतात ते रेफर करतात बघा, म्हणजे जे की डीमॅट अकाउंट रेफर करतात. मग तसंच माझ्या मित्रांनी रेफर केलं. त्यांचा मोठा होता की मला फक्त रेफर करून बस, त्यांना जे रेफरचे पैसे आले विषय संपला. मग त्यांनी रेफर केलं. रेफर केल्याच्या नंतर मी सगळ्या गोष्टीची प्रोसेस करून मग म्हटलं आता टाकून तर बघावं. आता कसं आहे, गावाकडून पप्पा 5,000 रुपये पाठवायचे लातूरला असताना. 5,000तले 2,500 रुपये रूममध्ये जायचे, बाकीचे मेसला जायचे आणि आपले थोडेफार खर्च आहे. आता मग हे असेच जमा करून 5,000 होते माझे, ते टाकले मी आणि एका आठवड्यात अक्षरशः सगळं अकाउंट झिरो झालं. नक्कीच. पण सर त्यानंतरचा जो काय प्रवास कशा पद्धतीनं म्हणजे झाला? आता त्यानंतरचा प्रवास म्हणजे सर खरंच माझ्यासाठी म्हणजे तो प्रवास असं शब्दात सांगायसारखा पण नव्हता खरं तर. म्हणजे ज्या टायमाला झिरो झालं ना, अक्षरशः मी अकाउंट झिरो झालं म्हणजे माझ्यासाठी सर 5,000 रक्कम म्हणजे सांगू शकत नाही तेवढी. म्हणजे 50 रुपयासाठी 5 रुपये जपून ठेवणारा माणूस आपण 5,000 एका दिवसात जातात म्हणजे नॉर्मल गोष्ट नव्हती. आणि मग ते झिरो झाल्याच्या नंतर अक्षरशः हॉस्पिटलमध्ये गेलो, 2-3 सलाईन लावल्या, ॲडमिट झालो. आणि त्यानंतर एक 10-15 दिवसांनी म्हटलं आता मार्केटचं नॉलेज घ्यायचं आपल्याला. खरं आधी नॉलेज नव्हतं, नक्कीच. फक्त आपण प्रॉफिट बघितलेला होता. म्हणजे ज्या माझ्या मित्रांनी आतापर्यंत मला प्रॉफिट शेअर केलेला होता, लॉस शेअर केला नव्हता. बरोबर. मग इथंच कुठेतरी मी फसलो होतो. मग नॉलेज स्टार्टिंग केली, नॉलेज घ्यायला यूट्यूबवरून हळूहळू नॉलेज घेतलं. पण ह्या नॉलेज घ्यायच्या आहेत ना, जी म्हणतो आपण नीट JEE, तिथं माझं दुर्लक्ष झालं. पण म्हणतो ना आपण की म्हणजे आता घरच्याला कसं असतंय, घरचे विचारित नाही तुला अभ्यास, म्हणजे हिरो टू झिरो झालो. मग घरच्याला मार्क बी येणार, घरच्यांचा पण प्रेशर यायला लागलं. मग मी जुगाड लावलं. काय जुगाड लावलं की मग हुशार मोरांसोबत मैत्री केली, जे टॅलेंटेड ते त्यांचा पेपर बघून लिहायचा, म्हणजे घरच्याला मार्क व्यवस्थित जायचे. पण माझा अक्षरशः म्हणजे अभ्यास मी 0%च केला. पण इकडं मार्केटमध्ये माझी ग्रोथ चांगली वाढायला लागली, नॉलेज चांगलं वाढायला लागलं. आता ट्रेड करायला पैसे लागतात, आपल्याकडे पैसे नव्हते. यायचे 5,000 यायचे. 5,000तले ते खर्चाचे जे होते ते मित्राकडून उसने पासने घेतलेले त्यांना जायचे ते. मग काय फक्त एकच गोष्ट होती की मार्केट बघायचं, त्या कॅन्डल बघायच्या. कारण ते 5,000 रुपये घेतले होते, मला तेवढेच वसूल करायचे होते, बाकी माझं मार्केटकडून मोठं काहीच नव्हतं. मग काय झालं, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. मग 12वीला जे की म्हणतो ना आपण, 12वीला मार्क कमी आले. घरच्याला सांगितलं की मला रिपीटला चान्स द्या. मग 1 रिपीट मारलं, त्या रिपीटमध्ये तेच चालू केलं. पण ह्या रिपीटला एक नव्याने सुरुवात केली ती आणि माझ्याकडे कॅपिटल पण आलं. नक्कीच. मग हे कॅपिटल मी हळूहळू ग्रो करण्याचा प्रयत्न करतो. आता कसं आहे ना सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला म्हणायचं असं की जे छोटं कॅपिटल आहे ना ते लवकर ग्रो होत नाही. म्हणजे मला म्हणायचं मोठा माणूस हा मोठा लवकर होऊ शकतोय, पण आपल्यासारखा मिडल माणूस मोठा होऊ शकत नाही. म्हणजे गरिबातून श्रीमंतीकडे जाणं लय अवघड विषय. तसंच आपल्या मार्केटचं पण आहे, जे की शेअर मार्केटचं. जसं की छोटं कॅपिटल आहे हे मोठं होत नाही, आणि एकदा जर झालं तर ते माणूस रिवर्स येत नाही. बरोबर. माझं जे छोटं कॅपिटल आहे, मला अक्षरशः मला वाटतं 17-18 महिने लागले त्याला ग्रो करायला, पण केलं. बाकी काही गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागला किंवा ह्या गोष्टीमध्ये काय अडचणी आल्या, असं काय गोष्टी घडल्या का तुमच्या? आता सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, मी एक टाइमाचा तर मेसचा डबा लावला होता, म्हणजे जुगाड लावलं होतं. आणि तो पण हाफ लावला होता. का? कारण मला कॅपिटल बनवायचं होतं आणि माझे 5,000 रुपये गेलते. पण आता ह्या गोष्टी मी कोणाला सांगू शकत नाही, कारण ह्या पर्सनल गोष्टी मला माहितीत. आणि तो प्रवास पुण्याचा नव्हताच, तो लातूरचा होता प्रवास. फक्त मला काय करायचं होतं, माझे 5,000 रुपये काढून म्हणजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचं होतं. कारण आईवडिलांची इच्छा होत्या की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. आणि
मला आधी इंजिनियरच व्हायचं होतं, पण डॉक्टरकडचा प्रवास काय झाला, जे की कोविडमध्ये म्हणतोय ना आपण, कोविडमध्ये माझे लहान चुलते एक्सपायर झाले आणि त्या टायमाला, कोविडच्या टायमाला आपला डॉक्टर असणं लय गरजेचं होतं. त्यामुळे मला तिथं डॉक्टर व्हायचं होतं की यार आपल्या चुलत्याला ज्या टायमाला गरज लागली त्या टायमाला आपला स्वतःचा डॉक्टर नव्हता तिथं. मग ते एक्सपायर झाल्याच्या नंतर एक मनात जिद्द ठेवली की मला डॉक्टर 100% व्हायचं. पण ज्या उद्देशाने मी तिथे गेलतो त्या उद्देशाने इकडे परत वापस नाही आलो. सर मला एक असा प्रश्न विचारलो, बरेच लोक म्हणतात शेअर मार्केट हा सट्टा आहे. नेमकं शेअर मार्केट काय आहे हे प्रेक्षकांना आपल्या आता समजलं पाहिजे. हे बघा, तुम्ही जर एखाद्या माणसाला किंवा तुम्ही जर मला जर बघितलं तर तुम्ही 2 पद्धतीने मला बघू शकता, एक पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह. नक्कीच. आता मी तुम्हाला जर पॉझिटिव्ह बोललो तरी तुम्ही मला निगेटिव्ह समजत असाल तर ते निगेटिव्ह वाटणार. तसंच मार्केटला पण आहे. मार्केटला काही जण एक सट्टा म्हणून बघतात आणि एक नॉलेज म्हणून बघतात. आता सट्टा म्हणजे काय, काहीच त्यांना स्टॉप लॉस लावायचं माहीत नसतं, टार्गेट माहीत नसते, म्हणजे ह्याचं तसं बघणार प्रॉफिट आणि मार्केटमध्ये येणार आणि अंदाजापैकी खेळणार, ते जाणारच ना. पण तुम्ही नॉलेज घेऊन येता, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी मला माहिती की मला लॉस किती घ्यायचा आहे, एवढा लॉस घेऊन मला बाहेर पडायचं आहे किंवा एवढा प्रॉफिट घेऊन मला बाहेर पडायचं आहे. ह्याला आपण सट्टा बोलू शकत नाही. आजपर्यंत म्हणजे तुम्ही ह्या 3-4 वर्षात किंवा 5-6 वर्षात शेअर मार्केटचा तुमचा अनुभव आम्हाला शेअर करताय, ह्याच्यात तुमचा काही लॉस झालाय? हा, आता लॉस प्रत्येकाचा होतो आणि सर म्हणजे आज पण माझा लॉस होतो, असं नाही की लॉस होत. नक्कीच. कितीही मोठा माणूस असून त्याचा लॉस होणार, पण लॉस किती द्यायचा हे मला माहिती. आणि शेअर मार्केट हा सगळा गेम आहे का सायकोलॉजीचा आहे, सगळा माइंडसेटचा आहे. तुमचं माइंडसेट जेवढं फ्रेश असाल तेवढं तुम्ही मार्केटमध्ये टिकणार. पण शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण एखादा स्टॉक लावत असतो किंवा एखादं विकत घेत असतो, त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडीशी त्यातली माहिती देऊ शकता का? आता हे बघा, जेव्हा आपण स्टॉक घेतो, स्टॉक घेताना ज्या बँकेचा किंवा जे शेअर आहे त्याचे फंडामेंटली अभ्यास करणं गरजेचं असते. त्यानंतर टेक्निकल पण गरजेचं असते. कारण एखादी कंपनी बघतोय आपण सातत्याने ग्रो होत चालते, एखादी कंपनी मग ती ग्रो होत चालते. मग ती ग्रो होत असताना त्याच्या सगळं बॅकग्राऊंड पण बघणं गरजेचं आहे. कारण उगाच हानी त्यांनी दिलाय म्हणून आपण घेतोय. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट सर मला म्हणायचं म्हणजे जे रिच लोक येतात ना माझ्याकडे, जे मी म्हणजे जे की म्हणतोय आपण भरपूर दिवसापासून मार्केटमध्ये बिझनेसमॅन मोठमोठाले, ते इक्विटी जास्त करतात, म्हणजे लॉंग टर्मसाठी जास्त काम करतात. पण तुमच्यासारखा माझ्यासारखा नॉर्मल माणूस आहे का, तो इंट्राडेमध्ये असतोय. इंट्राडेमध्ये कोण म्हणजे प्रॉफिटेबल बनू शकतो, जो फुल टाइम ट्रेडिंग करतो तो. आता तुमचा एखादा साईड बिझनेस आहे, त्याच्या तो करता करता तुम्ही जर इंट्राडे करत असाल तर तिथं प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस कमी. नक्कीच सर. तुम्ही हा जो शेअर मार्केटचा जो काही सब्जेक्ट आहे आता तुम्ही व्यवस्थित संदर्भासह स्पष्टीकरण दिलं. पण जो तुमचा आता VIP नावाचा जो क्लासेस तुम्ही चालू केलेत, तुम्ही कशा पद्धतीनं ते क्लासेस चालवता, कशा पद्धतीनं तुमच्या विद्यार्थ्यांना, जे स्टुडंट्स कशा पद्धतीने शिकवता, काय त्याच्या मागचं काय रिझन्स काय, म्हणजे ते क्लास ओपन करण्याचं रिझन काय? आता सर जेव्हा मी पुण्यामध्ये आलतो ना, पुण्यामध्ये आल्याच्या नंतर म्हणजे पुण्याला फक्त मी एक अट्रॅक्टिव्ह सिटी म्हणून आलतो आणि माझं स्वप्न होतं की जेव्हा मी फर्स्ट टाइम आलतो, जे की CET ला आलतो, पुण्याला आलतो त्या दिवशी म्हणजे पाया पडलो अक्षरशः जेव्हा पुण्यात उतरलो. आणि एकच मनाला ठाम केलं की जेव्हा तू रिटर्न परत येशील पुण्याला तेव्हा तुझं साम्राज्य असेल. आणि एक मला माझं छोटंसं साम्राज्य बनवायचं होतं, त्या उद्दिष्टाने आलतो. आणि त्या उद्दिष्टाने आता जे की जवळचे माझे मित्र होते त्यांना पण शेअर मार्केटचं नॉलेज देत चाललो. आणि त्यांना नॉलेज दिल्याच्या नंतर ते पण खरोखरच प्रॉफिटेबल बनले. माझी 15 पॉईंटची स्ट्रॅटर्जी बँक निफ्टीमध्ये एवढी वर्क होती ना सर, म्हणजे तुम्ही जर 15 पॉईंटचा एक्सेल बघितला तर मीच देऊ शकतो ती मार्केटमध्ये. आता मग ती मी माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या मित्रांना शिकवल्या, ते प्रॉफिटेबल बनले. मग त्यांचं म्हणणं झालं की यार तू आम्हाला शिकू शकतोस, तू आपल्या मराठी माणसाला पण मदत करू शकतो. ह्या उद्दिष्टाने मी चालू केलं होतं. दुसरी गोष्ट, मला माझा स्वतःचा सेटअप बनवायचा होता, कारण मी करिअरमधून हालाच बघितलं होतं. मग जसं जसं लोक प्रॉफिटेबल होत चालले, लोकांना रिझल्ट भेटत चालला, तसं तसं आपले मराठी माणसं माझ्याकडे येत राहिले. सुरुवातीच्या बॅचला काय मुलं होती आणि आत्ताच्या बॅचला काय मुलं आहेत ते पण नक्कीच ऐकायला आवडेल. सुरुवातीच्या बॅचला माझ्याकडे एक जण चालता, तो पण ऑनलाईन होता. अच्छा. आता ऑनलाईन असताना मी त्याला एवढं सगळ्या डिटेल्समध्ये सांगितलं ना, म्हणजे तो माझ्याकडे 5च दिवस आलता. 5 दिवसाच्या नंतर मी प्रॉफिटेबल बनवलं. प्रॉफिटेबल म्हणजे मी ट्रेड द्यायचो, तू सांग इथं असं होऊ शकतंय तसं होऊ शकतंय, त्याला ॲनालिसिस द्यायचो. तो प्रॉफिटेबल बनला एका महिन्यात. त्यांनीच 5 जण पाठवले. मग त्या 5 जणांच्या नंतर रेफरन्स वाढत गेला. आज बसायला अक्षरशः जागा नाही माझ्याकडे, एवढे स्टुडंट आहेत. आणि कॉल जर बघितले ना तर रोज 2-3 हजार कॉल येते. म्हणजे इयरली आपले किती मुलं आपल्या बॅच मधून जातात? एक इयरली म्हणजे सडनली तर बघितलं 1,500-2,000 तर इझिली ऑफलाईनला येऊन जातात. अच्छा.
नक्कीच सर. पण हा प्रवास करत असताना तुम्ही फॅमिलीला कसा वेळ देता किंवा फॅमिलीच्या काय आता हे असतात कमेंट्स काय असतात ह्या गोष्टी पाठीमागे? आता कसं आहे सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की मला गावाकडे पण एक निगेटिव्ह पद्धतीने बघितलं जात होतं का, की बापाला रान विकावं लागेल, शेत. आता वडील शेतकरी, जसं की शेत विकावं लागेल किंवा कुठं ना कुठं हा फसेल, ह्या दृष्टिकोनाने म्हणजे जे की खेडेगावातील लोक किंवा माझ्या जवळचे लोक मला बघत होते. पण मला माहित होतं, माझा स्वतःवर विश्वास होता की मी मार्केटला एवढे दिवस दिलेले आहेत, म्हणजे 3-4 वर्ष देतोय आपण, त्या गोष्टीला आपल्याला माहिती इथं सक्सेस आहे. पण माझ्या आईवडिलांची इच्छा नव्हती की तू शेअर मार्केट करावा. पण आज मला शब्दही बोलत नाही, आज त्यांना प्राऊड फील होतो की यार म्हणजे आपल्या जिल्ह्यात पण आपल्या मुलासारखं कुणी नाही, गावात तर जाऊन द्या. सुरुवातीला घरातून विरोध झाला होता का? हा, जेव्हा मी पुण्याला आलतो ना सर, अक्षरशः माझ्या आजीने मला 50 रुपये दिले ते, वडिलांनी आईवडिलांनी रुपयाही दिला नव्हता. 6 महिने मला कुणीही बोललं नाही खर्च. तर ह्या गोष्टी करतायत त्यासाठी. हा, कारण फक्त शेअर मार्केट, आता आईवडिलाचं शिक्षण कसं कमी असतं, त्यांना सांगितलं असं शेअर मार्केट हे सट्टा आहे, जसं तुम्ही मला म्हणला सट्टा, तसंच आहे की हा गेला 30 लाखाला 40 लाखाला. आता वडिलांचा अपेक्षा आहे किंवा आपण रानात काम करतोय, शेत विकून ह्याचं भरपाई करायला लागेल, तू नको करू, तू एखादा जॉब कर. पण कसं आहे ना, लहानपणीपासून आपल्याला बिझनेसच करायचा होता, जॉबने माझे स्वप्न पूर्ण होणारच नाही. तुम्ही नक्कीच सांगितलं फॅमिलीच्या कमेंट अशा होत्या. आजपर्यंत तुमचा प्रॉफिट लॉस काय झालाय ते आपल्याला? आता सर म्हणजे आज जे की माझा हायेस्ट लॉस मला वाटतं जवळ समथिंग 5.5 लाखाच्या आसपास आहे, आणि इंडियन मार्केटमध्ये प्रॉफिट माझा समथिंग 26-27 लाख रुपये इयरली. आपला सर काय इयरली जे की माझं PNL सपोज सर, जर इयरली जर PNL बघितलं CR म्हणजे जातं. काय एक प्रेक्षकांना एक काय हे देऊ शकता, हिंट देऊ शकता का? आता प्रेक्षकाला सगळ्यात महत्वाची हिंट हेच देतो की तुम्ही जे तुमचं छोटं कॅपिटल आहे ना, त्याला मोठं बनवण्याचा प्रयत्न करा, जे की जे इंट्राडे करतात त्यांना, आणि जे बाकीचे मग लॉंग टर्म मध्ये करतात त्यांचंही उचित, त्यांना काही विषय. नक्कीच सर, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना हिंट दिलीच, पण तुम्ही आता हा क्लासेस सांभाळत, तुम्ही स्वतः शेअर मार्केट सांभाळत, तुम्ही जो उद्योग काय सुरू केले, तुम्ही जे काही बिझनेस चालू केले त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दिली. आता VIP चौगम हे छोट्या ह्यातून झाला, आता नाव ब्रँड बनलं, नाव ब्रँड झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो ब्रँड. जसं की आणि काहीच नाही, ह्याच्यापेक्षा भरपूर सारा ब्रँड बनणार आहे, त्याचा काही विषय नाही. आता आपलं म्हणजे की मोबाईल शॉपीला पण आपलं नाव आहे VIP, प्लस गेमिंगला पण आहे आणि ॲटोमोबाईलला पण आहे, म्हणजे पॅरलली आपले 4 बिझनेस चालतात. VIP उद्योग समूह करण्या पाठीमाग काय हेतू काय होता तुमचा? की मोबाईल शॉपिंग तुम्ही म्हटला की बऱ्याचशा तुम्ही फर्म चालू केलेत, बिझनेस चालू केले, त्याच्या मागचे उद्देश काय आहेत? आता उद्देश सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या जे की मराठी माणसाला म्हणजे एक सर्व्हिस पण म्हणावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करण्याची संधी पण भेटावं, ह्याच्यासाठी आपण करत राहतो VIP. काय आजपर्यंत आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार भेटला किंवा किती मुलांना म्हणजे जवळपास काम करण्याची संधी मराठी माणसांना आपल्या 20 ते 25 जणांना भेटले. हा तुमचा जो प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झालेला आहे, पण आज जे नवीन शेअर मार्केट ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण आपली वेबसाईट किंवा आपले काही ॲप्स किंवा आपली इंस्टाग्राम पेज वगैरे असे काय आहेत तर नक्कीच. आता आपलं इंस्टाग्राम पेज आहे सर, त्याला जवळपास 1 लाखापेक्षा जास्त जे की फॉलोअर्स आहेत. दुसरी गोष्ट आपलं यूट्यूब आहे, यूट्यूबला पण मी डेली व्हिडिओ टाकत राहतो, जे की जेणेकरून काही लोकांना सर जे की फीस भरणं पे करणं होत नाही. आणि असं नाही की आपण फीस काय सर, एखादं मी आधी फुकटच घ्यायचो, म्हणजे फ्रीमध्ये घ्यायचो आधी, पण काय आहे त्या गोष्टीचं व्हॅल्यू राहत नाही, म्हणजे व्हॅल्यू राहण्यासाठी माझी फीस पण लोकांपेक्षा कमीच आहे. मग त्यासाठी जे की काही लोकांना खरंच गरजू असतात ना, त्यांना काही जणांना फ्री पण क्लास देतो. दुसरी गोष्ट यूट्यूबला फ्री सगळ्या गोष्टी शिकवतो. नक्कीच सर, आपले ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने क्लास असतात का? कशा पद्धतीने क्लास आपण घेतला आणि किती ड्युरेशनचा म्हणजे किती तासांचा आपला क्लास असतो? आता जसं बघायला गेलोत ना आपण, तर आपला 35 डेजचा क्लास असतो, आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालतो. ओके. आणि जवळपास आपण 1.5 ते 2 तास घेतो ऑफलाईन बॅच, त्यानंतर आपण प्रॅक्टिकल घेतो, जे की 28 दिवस थेरी आणि बाकीचं राहिलेल्या दिवशी. तर सर, जे आपले प्रेक्षक आहेत किंवा माझ्यासारखे भरपूर मित्र आहेत, ह्या शेअर मार्केटच्या शेअर मार्केट ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच जणांचा लॉस झालेला आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? आता हे बघा सर, जसं की मला रोज कॉल येतात आणि भेटायला पण भरपूर चालू येतात, म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला भेटायला येतात लोक, आणि माझ्या क्लासला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोक येतात. आता जे भेटायला आल्याच्या नंतर
जवळपास सर म्हणजे आज मला 1 वर्ष होतं आहे क्लास, म्हणजे उद्या 14 तारीख आहे. उद्या 1 वर्ष होतं मी क्लास टाकून ऑफलाईन पद्धतीने. आता ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सर म्हणजे भरपूर सारे लोक मला भेटून येतात. म्हणजे रोज 40-50 जण तरी येतात. आता आल्याच्या नंतर सर प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो की मला लॉस रिकवर करायचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपले मराठी माणसं नॉलेज घ्यायला कुठतरी मागं पुढं करतात आणि त्यानंतर मार्केटमध्ये येऊन लॉस करतात किंवा ह्याचा प्रॉफिट बघतात, त्याचा प्रॉफिट बघतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर आपल्या मराठी माणसाला मला सांगायचं आहे, आपल्या मराठी माणसात मीपणा लय हो. म्हणजे मीपणा म्हणजे काय, कमीपणा घ्यायला असतात. ठीक आहे ना, एखादी गोष्ट तुझ्याकडे नाही ती त्याच्याकडून घे ना, पण नाही तो स्वतःला शहाणं समजणार आणि तिथं फास. मी त्यांना एवढंच सांगेन की ज्यांच्या कोणाचा लॉस झाला ना, हे बघा, एक तर तुम्हाला मार्केटमध्ये यायचं ना, तो प्रिव्हियस लॉस विसरून या, तरच तुम्ही तिथं मार्केटमध्ये टिकतात. नाहीतर तुम्ही हो लॉस रिकवर करायचा आहे म्हणून आणि कॅपिटल घेऊन येत असताल तर त्या गोष्टीचा काहीच फायदा नाही. कारण काय आहे, आता XYZ काही लॉस झालेला असतोय, त्या दृष्टिकोनाने आपला रोजचा जे की प्रॉफिट असतो तो कमीच असतोय. पण आपल्या डोक्यात की XYZ माझा लॉस झाला आहे, 10 लाख झाला, 15 लाख झाला, हे डोक्यात असते. मग त्यासाठी तो लॉस विसरून मार्केटमध्ये फ्रेश माइंडने येताल तर मार्केटमध्ये 100% टिक. सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटचा प्रॉफिट लॉस किंवा लॉस झालेल्यांनी कसा प्रॉफिट केला पाहिजे, कशा माइंडसेटनं चाललं पाहिजे, तुमचं नेक्स्ट अचिव्हमेंट काय असेल किंवा नेक्स्ट प्लॅन काय आहे तुमचे? आता सर सगळ्यांचं एक स्वप्न असते, तसंच माझं म्हणजे लहानपणीपासून एक स्वप्न आहे की गौशाळा, ती पण मी लवकरच टाकणार आहे. कारण जेव्हा मी या शहरात बघतो, या पुणे शहरात पण सर बघतोय ना, जसे गाय आपल्या जे गौमाता आहे ते बाहेर फिरताना प्लास्टिक खातात, ह्या खातात, आणि त्यांनी कुठेतरी त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे तो कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, ते बाहेर फिरताना एवढं वाईट वाटतं ना, त्यासाठी एक गौशाळा एक करणार. कारण ज्या इतर गाई सपोज बाहेर फिरतात आणि स्वतःच्या पण काही. सर इंडियन आणि फॉरेक्स मधले कंपॅरिझन काय आहेत ते नक्कीच. आता सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, इंडियन आणि फॉरेक्स मार्केट आहे. पण जे लोकांना काय वाटतं की म्हणजे लोकांना असं वाटतं की इंडियनमध्ये जास्त पैसा आहे किंवा काही लोकांना वाटतं फॉरेक्समध्ये पैसा आहे. हे बघा, मार्केट ज्या त्या ठिकाणी योग्यच आहे. फॉरेक्सच्या ठिकाणी फॉरेक्स आहे, इंडियनच्या ठिकाणी इंडेक्स आहे. फक्त एवढंच आहे की इंडियन मार्केट आपलं जे की 9:15ला चालू होतं आणि क्लोज 3:30ला होतं. तेव्हाच आपलं फॉरेक्सचा मार्केट हे 24 तास चालू असतं. प्रॉफिट लॉस दोन्हीकडेही सेम आहे. आणि दुसरी गोष्ट, जे इंडियनमध्ये जे ऑप्शन ट्रेडिंग करतात, जे इंट्राडे करतात, तिथं जे की म्हणतो आपण प्रीमियम डीके होतो आणि फॉरेक्समध्ये प्रीमियम डीके होत नाही. म्हणजे एखादी तुम्ही पोझिशन घेतली ह्या ठिकाणी येत असेल, म्हणजे थोडं साईडवेज जर मार्केट राहत असेल तरी काहीच फरक पडत नाही. त्यासाठी फॉरेक्स पण बेस्ट आहे. नक्कीच. आणि जवळपास मी 6 महिने झालं फॉरेक्समध्ये करतोय. फॉरेक्समध्ये पण माझी जी की इक्विटी जवळपास आता $45,000 झाली. आता तुम्ही फॉरेक्स आणि इंडियन मार्केटबद्दल बोललो, ब्रोकरबद्दल मी बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत की ब्रोकर पळून जातात किंवा ब्रोकर अनेक झोलझाल केले जातात. असं तुमच्याबद्दल काय घडलं आहे का? आता तुमचे अनुभव त्याच्याबद्दलचे आम्हाला नक्की शेअर करा. आता सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, ब्रोकरबद्दल जर आपण बोलायला गेलो तर जे फॉरेक्स मार्केट आहे ते लिगल नाही आपल्या इथं. त्यामुळे काय ना सर, फायदा हे ब्रोकर लोक घेतात. म्हणजे थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन असते, हे फायदा घेणार ह्या गोष्टीचा. त्यासाठी माझ्यासोबत पण भरपूर सारे ब्रोकर, मी जसे की ब्रोकर गेलेलेत माझे पण पळून. त्यासाठी एक जेन्युइन ब्रोकर यूज करायला पाहिजे. आणि मी सजेस्ट आता की असं करू शकत नाही, पण जे की सांगू शकतोय की तुम्हाला जर एखाद्या ब्रोकरमध्ये काम करायचं ना, त्याचं प्रिव्हियस काम बघा, पुन्हा तो किती वर्षापासून काम करतोय, विड्रॉल देतोय का, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही मार्केटमध्ये या. कारण सगळ्यात महत्त्वाचा ब्रोकरचा प्लॅटफॉर्म आहे ना, तो लय महत्त्वाचा आहे. कारण आम्ही प्रॉफिट लॉस 2 कंडिशन करतोय, पण आपल्याला त्यातून रिटर्न भेटायला पाहिजे. तुम्ही प्रॉफिट एवढा मोठा करता पण ते विड्रॉल पण आलं पाहिजे ना. निखिल सर, मराठी माणसाला शेअर मार्केटकडे वळायचं आहे, तर काही लोक शेअर मार्केटला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की सट्टा आहे ह्या दृष्टीनं बघितलं जातं, त्यामुळं ह्या गोष्टींकडं वळले जात नाहीत किंवा टर्न घेतले जातात. तर तुम्ही काय सांगाल? आता सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या VIP ट्रेडर्स करून काय सांगाल? आता सर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी सांगेल आपल्या मराठी माणसांना. कारण ना आपल्या लोकांना सर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की नॉलेज घ्यायची सवय असते. नॉलेज घ्यायची ठीक आहे, पण मार्केटमध्ये ना जे की टेक्निकली नॉलेज तर असायलाच पाहिजे, पण प्रॅक्टिकली नॉलेज पण असणं गरजेचं आहे. पण आपले लोक ना प्रॅक्टिकली नॉलेज घेतच नाही. काय आहे, एखादा पुस्तक वाचतात म्हणजे पुस्तकी नॉलेज घेतात. मला त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज घ्या, मार्केटला सातत्याने बघा. आता काय करणार सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपले लोकांचं कसं आहे, आता माझ्याकडे पण क्लासला भरपूर सारे लोक येतात. माझ्याकडे आल्याच्या नंतर ह्या क्लासला जाणार, त्या क्लासला जाणार. ह्या त्या क्लासला जॉईन करून काहीच फायदा नाही. हे बघा, एक चार्ट दिसतोय तुम्हाला, ह्या चार्टच्या बाहेर काहीच येणार नाही.
तुम्ही चार्टला ॲनालिसिस करा पूर्णपणे, स्वतःच्या सेल्फ स्ट्रॅटेजी बनवा. तुम्हाला क्लास लावायची पण गरज नाही ना, सेल्फ करू शकतात आपण. फक्त आपल्याला एक डायरेक्शन महत्त्वाचे असते. तर सर तुमचा आता जो 0 to हिरो, परत हिरो टू झिरो आणि परत 0 to हिरो हा जो प्रवास होता तो आम्ही ऐकला. पण जी पूर्वीची लाईफस्टाईल होती आणि जी काय आत्ताची तुमची लाईफस्टाईल आहे, ह्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक आहे? सर म्हणजे आधीची लाईफस्टाईल आणि एक आताची लाईफस्टाईल. शेतकऱ्याचा मुलगा, तो आज ही शेतकऱ्याचाच मुलगा आहे, त्याची जी ट्रेडरच्या आधीची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल. सर आजही कितीही पैसा कमवला, काही कमवलं, आता गावाकडे जर गेलो ना तर शेतात काम करावंच लागतंय. कारण जे की आपला मातीचा संघर्ष आहे आणि मरूच तर असणार. म्हणजे कितीही मोठा जाऊ, शेवट शेतात गेल्याच्या नंतर काम करावंच लागतं. आता प्रिव्हियस गेलतो गावाकडे गेल्याच्या नंतर जसं की म्हणतोय ना, आपल्या गावातल्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, साधं लोक बोलत पण नाहीत आता. ठीक आहे, लोकांचा काही विषय नाही. दुसरी गोष्ट, आपण जे बघत होत ना, जे की आधी लोकांना सपोज आपण व्हॅल्यू देत नव्हते लोक आपल्याला, सर आज ते कॉल करतात. कारण काय, एवढं स्ट्रगल केलं आहे, आज सक्सेस भेटल्याच्या नंतर कोणी पण येतं. त्यासाठी सक्सेस मिळणं लय गरजेचं आहे. नक्कीच. काय आत्ताची जगण्याची जी काही स्टाईल आहे, ती पूर्वीची जी काही स्टाईल आहे, ह्यात काय फरक जाणवतो का? आता सर सगळ्यात महत्त्वाचे फरक फक्त एवढंच आहे की कपड्यातच आहे, बाकी काहीच नाही. जसा पूर्वी जगायचो, म्हणजे जसं पूर्वी राहायचो तसंच आजही राहतो. आपलेपणा, आपले माणूस, बास. तर मंडळी, आज आपण निखिल घोडके सरांना भेटलो. त्यांचा जो 0 to हिरो जो प्रवास होता, एक संघर्षमय कथाच होती त्यांची. एका खेड्यातून पुण्यासारख्या शहरात येऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलं, अनेक जणांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे टोमणे मांडण्याचा प्रकार केला, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रकार केला, त्यांच्या विरोधात बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल्या. आज त्यांनी आपल्या लाईफ स्टोरी चॅनलला मुलाखत दिली. सर, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि तुमचा जो प्रवास होता यातून आपल्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी, आणि मला वाटते त्यांचे बरेचसे जे क्वेश्चन होते ते सॉल्व्ह झालेत. पण सरांचं जे काय VIP ट्रेडर्सचा जो काय ॲड्रेस आहे आणि त्यांची जी इंस्टाग्राम ID वगैरे असेल, तुम्ही त्यांना डायरेक्टली DM करू शकताय. त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि सर, प्रेक्षकांना एक मोटिवेशन म्हणून काय सांगू शकता? तर सर, आपल्या मराठी माणसाला मला एवढं सांगायचं आहे की हे बघा, म्हणजे माणूस कितीही मोठा राहिला किंवा कितीही खाली गेला तरी निगेटिव्ह कमेंट्स येत राहतात. आजही मला येतात, पण मी त्या गोष्टीला कुठेतरी अवॉइड करतोय. तसंच आपल्या मराठी माणसाला सांगायचं, तुम्हाला एखादी गोष्ट आवडती, बिनधास्त करा, लोकांचा विचार करू नका. लोकांचा विचार जर केला तर तुम्ही आहेत त्याच जागेवर राहणार आहेत, उलट त्याच्यापेक्षा पण खाली जातात, पण वर कधीच जाणार नाही. त्यासाठी लोकांचा विचार करणं सोडून द्या. दुसरी गोष्ट, आईवडिलांचे जे स्वप्न आहेत, आता आईवडिलांना पण हे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना पण सांगायचं आहे की आपल्या जे की मुलाकडून किंवा मुलीकडून तुमचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवू नका. त्याचे स्वप्न काय आहेत हे पण त्याला विचारा, कारण तो स्वतः करणार आहे. त्याला सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या असतात, तुम्ही स्वतः येऊन करणार नाहीत. त्यामुळं जे की त्याला जे करायचं आहे त्याला तुम्ही आणि सपोर्ट करा, तो 100% तिथं सक्सेसफुल होईल. नक्कीच. तर सरांचा हा संघर्षमय प्रवास आणि सरांकडं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या मिळाल्या. तर सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला वेळ आपल्या लाईफ स्टोरी चॅनलला दिलात त्याबद्दल. आणि लाईफ स्टोरीनी मला इथपर्यंत तुमच्यापाशी यायची संधी दिली, त्यांचा पण मनपूर्वक आभारी. तर मंडळी, भेटूयात नवीन व्यक्तीसह नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लाईफ स्टोरी मराठी.